नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की पीएम किसान योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला 6000 रुपये दिले जातात। हे पैसे मिळवण्यासाठी त्यामध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले नसेल त्यांना रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे। हे रजिस्ट्रेशन कसे करायचे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे। यामध्ये 6 स्टेपमध्ये रजिस्ट्रेशन कसे करायचे हे पाहणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गुगलवर जाऊन pmkisan.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे। येथे आल्यानंतर फार्मर कॉर्नर्सवर क्लिक करायचे आहे। येथे पहिली स्टेप कंप्लीट होईल। त्यानंतर दुसरी स्टेप न्यू फार्मर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर तेथे आधार आणि मोबाईल नंबर टाकून राज्य सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर तिसरी स्टेप OTP टाकून प्रोसीड फॉर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर चौथी स्टेप येथे विचारलेले सर्व डिटेल्स भरून आधार ऑथेंटिफिकेशन बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पाचवी जी स्टेप आहे ती मोबाईल नंबर वर आलेला OTP आणि शेतासंबंधित ज्या सर्व काही डिटेल्स आहे आणि डॉक्युमेंट अपलोड करून सबमिट करायचं आहे। आणि 6वी स्टेप आहे ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती रजिस्ट्रेशन कंप्लीट असा मेसेज आलेला असेल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने पीएम किसान योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करू शकता। तर हा व्हिडिओ ज्यांनी रजिस्ट्रेशन केले नाही त्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।